मी तुम्हाला दाव्याने सांगतो 51% वर मतं घेऊन महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका महायुती जिंकणार आहे. निवडणुका व्हायच्याच, निवडणुका जाहीर व्हायच्याच आहे, आरक्षण व्हायचेच आहे. आणि बावनकुळे साहेबांना कसं माहीत झालं की ते 51% मतदान लोकांचे मतदान घेणार? म्हणजे लोक त्यांना भेटले का प्रत्येक जिल्ह्यातले, महाराष्ट्रातले जाऊन? त्यांनी सांगितलं की साहेब आम्ही तुम्हालाच मतदान देणार का? आणि तुम्ही सत्तेमध्ये 1 वर्षापासून बसलेत, असं कोणतं लोकांसाठी काम केलं? लाडक्या बहिणीला अर्ध्या लाडक्या बहिणीला तुम्ही योजनेमधून काढून टाकलं. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार होते, तुम्ही ते शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेलं नाही आहे, रोजगार दिला नाही युवकांना. तर तुम्ही असं काही केलं नाही. 51% स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुम्ही मतदान कसे घेऊन जिंकू शकता, हे आम्ही पालकमंत्री महोदय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना आणि महाराष्ट्राचे मंत्री महोदयांना विचारतो. म्हणजेच तुमचं पुन्हा चोरी करण्याचे विचार आहे का? म्हणजे चोरी करायची आणि पुन्हा सिनाचोरी करायची, हे प्रकार बंद करा. आणि तुम्ही सांगितलं की पवित्र निवडणुका, तर पवित्र निवडणुका कशाला म्हणतात? त्या निवडणुका घेऊन दाखवा आणि मग त्यांना पवित्र म्हणा. आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो आणि उत्तर तुम्ही देता. मग उत्तर देता तर आता